काँग्रेस नेते विश्वजित कदमांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय। संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि मवियाचं सरकार आलं, मात्र राऊतांच्या अंगातील कधी उतरलंच नाही, म्हणून सरकार गेलं असा टोला विश्वजित कदमांनी लगावलाय। तर दुसरीकडे ते गोंधळलेल्या मनस्थितीत असावेत असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलंय। पुन्हा खरं सांगायचं म्हणलं तर मी सरकार येईल असं मला वाटतच नव्हतं। महाविकास आघाडीचं सरकार आहे म्हणलं। मी विनोदाने बरेचदा म्हणतो संजय राऊताच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं, पण अडचण उडी झाली त्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं। त्यांनी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटतं। ते त्यांना काय म्हणायचं आहे ते गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असावे। अजित पवार यांनी एक मुलाखत काल दिली। हे विश्वजित कदम हे सांगलीत असतात, सांगली हे बेट नाही आहे, महाराष्ट्राचा भाग आहे। काँग्रेस नेते विश्वजित कदमांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय। संजय राऊत यांच्या अंगात आलं आणि मवियाचं सरकार आलं, मात्र राऊतांच्या अंगातील कधी उतरलंच नाही, म्हणून सरकार गेलं असा टोला विश्वजित कदमांनी लगावलाय। तर दुसरीकडे ते गोंधळलेल्या मनस्थितीत असावेत असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलंय। पुन्हा खरं सांगायचं म्हणलं तर मी सरकार येईल असं मला वाटतच नव्हतं। महाविकास आघाडीचं सरकार आहे म्हणलं। मी विनोदाने बरेचदा म्हणतो संजय राऊताच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं, पण अडचण उडी झाली त्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं। त्यांनी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटतं। ते त्यांना काय म्हणायचं आहे ते गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असावे। अजित पवार यांनी एक मुलाखत काल दिली। हे विश्वजित कदम हे सांगलीत असतात, सांगली हे बेट नाही आहे, महाराष्ट्राचा भाग आहे।